ओके थँक्यू. तर मंडळी कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन तडकता फडकता ब्लॉग मध्ये. आणि माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं दुसरं स्वागत. आज थोडा स्पेशल डे आहे. आज काय तर आज रक्षाबंधन आहे आणि माझा ब्लॉग त्या पण बहिणी माझ्या बघत असतील त्यांना सगळ्यांना या लाडक्या भावाकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग आहे ना थोडा स्पेशल आहे. कसं ते तुम्हाला दिसेलच पुढे. सेलिब्रेशन पण आहे आणि आहे काहीतरी इथे. कसं भिंतीला कान आहे म्हणून ऐकून घेतील, मी तुम्हाला दाखवेलच कसं आहे आणि काय. तर मी करेल आज ब्लॉगला कंटिन्यू आणि बघा तुम्ही पण. हा ब्लॉग आहे ना इंटरेस्टिंग राहील आणि मला एक खूप 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 एक्साइटमेंट होती आजचा ब्लॉग काढायला. आणि आजचा ब्लॉग केलाय मी स्टार्ट 9:30 वाजता. क्लासला सुट्टी पण होती आणि डोळे पण उघडले नाही. आज थोडं लेटच उठलो. तर बघा आजचा ब्लॉग आणि आवडेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. आवडेल नाही आवडला तुम्हाला असं मी पहिलेच सांगून देतो, माझी जबान आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि ठीक आहे दाखवतोच मी काय ते. तर गाईज ह्या माझ्या इकडे 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 ह्या माझ्या लाडकी बहिणीला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा स्पेशल डे आहे त्यांच्यासाठी. मी अजून सांगितलं नाही कोणाला. तर बघा तुम्ही आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहील, आवडेल तुम्हाला. मी आता जातो खाली त्या दुसऱ्या बहिणीला शुभेच्छा देऊन येतो. तर गाईज मी आलो खाली, म्हंटल तिला विश करून ती बघा काय चाळे करते. सकाळी सकाळी मेकअप सुरू. तुला पण ही पण दिदीचे तुला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. ही आमची आंटी एकदम तयारीमध्ये. ते आता कुठेतरी चालले बाहेर, त्या दिदीच्या सासरवाडीला चालले वाटतं ते तिघं. तर म्हणून इकडे एकदम जोरात चोपड चालू आहे. काय माहिती काय चोपडताय. मेकअप म्हणतात गाई याला. चोपड नाही चोपडच म्हणताय याला. म्हणतात गाई याला. सिमेंट चोपडणं झालं एवढं डायरेक्ट. नाही गाईज तुम्ही पण बघितलेलं सगळं रिअल गाई. काहीच रिअल नाही. तुम्ही पहिला आफ्टर बिफोर दाखवूनच देईल मी तुम्हाला. लवकर या म्हणत. हा ठीक आहे. तर गाईस तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज आहे. मनू आणि ताऊ ते येत आहे बसने. तर मला आता ते घ्यायला बोलवत आहे इथे चाळीस बस स्टॉपला. तर मी आता चाललोय त्यांना घ्यायला. आणि स्पेशल गोष्ट हीच नाहीये, अजून खूप आहे. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि मी तर बोललोयच तुम्हाला, सकाळी शब्द दिलाच आहे. हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. तर मी आता चाललोय त्यांना घ्यायला ह्या गाडीवर. सो निघतो मी, करेल ब्लॉगला कंटिन्यू. हा कोण आहे? मनू. चल हे आलं बघा. आता यांना घेतलं मी आणि जातो भेट. बस ना. काय झालं? मेकअप बालिकून गेला. ती बघ ती काय सांगते. काय आणलंय? गेला तू येवला बालिकून गेला. थांब ना. काय आणलंय? काय आणलंय बेटा? मेकअप. मेकअप हाय आणायचंय ना का आणलंय? आणलंय म्हणे. ओ बापरे, तू तुम्हाला सांगितलं होतं ना. मी काय सांगते तुला? या बॅग मध्ये मेकअप आणलाय म्हणे. तुम्हाला काय सांगत होती? बघा अजून घरात सुद्धा गेले नाही. आणि मॅडम घरात कपडे बदलून सुद्धा येऊन गेले. कोणी घेऊन दिले? कोणी घेऊन दिले? हा बोल ना, काही सांग ना. काहीचला बोल ना. काय करताय म्हणजे तुम्ही? हाय कर असं. इकडे ते इकडे. हाय कोणी घेऊन दिलं? कोणता ड्रेस घातलाय तू सांग त्या ड्रेसचं ना. कानाचा. बापरे. कोणी घेऊन दिला? आईने. कोणत्या आईने? या आईने घेऊन दिला. कानाचा ड्रेस घातलाय बघा तिने. छान छान आहे ना. हाय हाय. मम्मी पण येते का नाही?
कुठे गेली तू तू कुठे गेली मुंबई गेली मुंबईला चालले गेले ती सानू तिथून बोलते पकड पकड म्हणू आवाज दे बेटा म्हणू आवाज आहे सानूला शिव तर बोललो होतो ना मी आज काहीतरी स्पेशल आहे म्हटलं तर आम्ही तिघत चाललोय गावात म्हणू पण आहे का हा आम्ही तिघं नाही आम्ही चारी चाललोय आता गावात चार आणि चारी आम्ही चाललोय चारी आणि करेल गावात गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू बस Hold me close till I get up. Time is barely on our side. तर गाईज या शोरूम वर आलोय आम्ही चला It's what's left. चला 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 The storms we chase. हो तर गाईज आमचं अजून काहीच डिसाईड नाही हे म्हणताय की अंगठी करा असं अंगठी छान वाटेल आणि माझं म्हणणं होतं की गोप करायचं असं चांदीचा आणि पप्पांना पण वस्तू करायची होती आणि मम्मीला पुढे साडी पण घ्यायची होती बघू आता काय करतात ते अजून काहीच डिसाईड नाही आमचं बसलो इथे विचारलं हाय कर ग बाहेर सोडून दे तिला सोडून द्या बाहेर सोडून दे तिला सोड तिला बाहेर सोड काय पाहिजे तुला पण काय प्यायचंय चाने म्हणजे ते बाबू आणि मम्मीला असं करतो बघ ना बरोबर झालंय ना. I love you. I love you. काम नाका जरा चेस 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 आता ते कुठे फेकची हा कचरा वाला Guys, ही अंगठी गेली पप्पासाठी आणि आता बघू कुठे दीदी एक डबे पत्ता हा, आणि पुढे बघू आता आईला साडी करायची साडी घ्यायची ही अंगठी घेतली गोफ काय घेतला ही अंगठी घेतली आता पुढे जाऊ मम्मीला साडी घेऊ आणि जाऊ घरात निघालो आम्ही आता साडी बघायची मम्मी साठी काय 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 मेकअप नाही का इथे नाही भेटत पुढे बघू आपण पुढे अरे बघ हे आहे रद्दली चाललोय आम्ही आता ही अंगठी घेतली आता बघू पुढे मम्मीला साडी घ्यायची ही बाई बघितली बघा मी माझ्यासाठी टाका बरं बस रे म्हणा येता करतो बरं कोणी पण इकडे डेली ब्लॉगर आहे का रो हा असं आहे का काय नावाने निखिल पाटील 60 बरं 70,000 सबस्क्रायबर्स आहे बरं 20K फॉलोअर्स ही बघा मी अशी बाई केली हे दिदीन ते देणारे पैसे करा ना कपडे घ्यायला कोणाला म्हणूला गाईत घेतली साडी आणि चाललो आम्ही आता घरी मी तुम्हाला काही दाखवली नाही साडी कारण तिथे एवढी काही गर्दी नव्हती एक पन्ना आहे ना काही तेच पॅटर्न घेतलं का ठीक आहे आता आम्ही चाललोय घरी नाही ते यांना सेलिब्रेशन घ्यायचंय पहिलं काहीच मम्मी पप्पा त्यांचं तर झालं आता घरी 5 बहिणी तर 5 गिफ्ट घेईल आणि जाईल मी आता घरी ते उभे मागे वेट करत काहीच पूर्ण शॉपिंग झाली आणि आम्ही आलो आता पाणीपुरी खायला कशाला पाणीपुरी खायला सगळं झालं सगळी शॉपिंग झाली मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेलच तर बसतो इकडे चाललंय हे खाणं पिणं झालं का आम्ही पण जातो घराकडे आणि ते गिफ्ट घेतले ना त्यांना गिफ्ट रॅपिंग करेल तिथे मागेच येते दुकान तिथे रॅपिंग करेल आणि जाऊ आम्ही घरी पुसलं ना हॅलो हॅलो काय देऊ ग सांगशील तुझा बड्डे आज
गिफ्ट घ्यायला आलोय म्हणे मी गिफ्ट पॅक करायला आलो म्हणा गिफ्ट पॅक कोणतं पाहिजे पैसे आले गिफ्ट पॅक असेल ना आता करतोय आता आणि जो म्हणा घरी दिले असेल ना हे आता वॉच करताय रक्षाबंधन चला बसा काहीच झाली शॉपिंग पॅकिंग पण झाली आता आम्ही चाललोय आता घरी बस ना तर मंडळी आलो आम्ही आता घरी करू आम्ही दोघं आता चेंज कपडे चेंज करू आणि ते दिदीन ते येणार आहे वरती राखी बांधायला तर बांधू आणि तुला काय बोलायला लावलं मी लाईक करो गाईज म्हणून हात धुवून आहे घे ग बाईला पकड तिच्या हात धुवून दे मी आता करतो चेंज ते दीदीन ते पण येत आहे आणि ना गिफ्ट अजून मी मम्मीला सांगितलं नाही पप्पांना पण नाही सांगितलंय त्यांना सगळ्यांना सरप्राईज गिफ्ट देऊ पॅकिंग केले आता खाली दीदीकडेच येते अनिल वरती आणि करू देऊ त्यांना हा आहे माझा आजचा लुक आणि यांची इकडे तयारी सुरू आहे हे बघा हाय 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 दीदीन ते ना त्या दुसरे काका आहे ना गावात त्यांच्या घरी गेले त्या दादाला राखी बांधायला मग येतील मग आपण घरी सुरू करू तर बघू त्यांची वाट किती वेळ लागतो आणि मम्मी पप्पाला ते गिफ्ट पण डिस्ट्रीब्यूट म्हणजे द्यायचे तर कोणाकोणासाठी घेतलं ते मी घेतलं ते मम्मीला पप्पाला सिद्धूला पूर्वाला खुशीला आणि त्या तिघी बहिणींना ताऊ पिऊ आणि दिदी यांना तिघींना तर येथील ते आणि करू आपण त्यांना गिफ्ट देऊ सगळ्यांना वरती अजून कोणालाच सांगितलं नाही मी सगळं सरप्राईज आहे ठीक आहे मी काढेल फोटो आणि बनवेल एक छान रील दाखवेल मी तुम्हाला ते पाहिलं का हा मुहूर्त आहे का 10 वाजता राखी बांधायचा हा बस रे म्हणे जाऊन बसले केव्हाचे तिथे हा. काय म्हणणं भाऊ पाहिजे म्हणून दे नंतर तो काय तो चालेल ना फोटो काढताना गाईज अदूने बघा ओजूला किती वारी बॅग दाखव हे बघा अदूने गिफ्ट केली ती ओजूला दाखव ना ती तर दाखव मग कशी बघू ना बघू दे कशी आणि इकडे अदूने गिफ्ट केली बघा ओजूला अजून या मनूला पण दिलेली आहे मनू? तो मनू काय करते बघा काय सेलिब्रेशन बसली तर गाईज यशने ना त्याच्या लाडकी बहिणीला फ्रेम गिफ्ट केली आहे तर ती आता अनबॉक्सिंग करणार आहे इकडे बघा हा बस ना खोल ना मेहंदीचा फोटो आहे ते जाऊ दिले कासनेवर का टाकणार भैया मेरे असं वाटत या भाऊबंद सोनी आमच्या कोणी गाईज आमच्या लाडक्या बहिणीला आवडता माल भेटला काहीच मला युट्यूब प्लेअर बाई खुश ऑडिओ बंद करा खुशी फोटो नको देखील तर देख फोटो नाही व्हिडिओ ब्लॉग चालू आहे तर गाईच ते तिघी बहिणी आणि सिद्धू यांचे तर गिफ्ट आता वाटले गेले बाकी कोणाचं पप्पा आणि मम्मी आणि केक कटिंग पण करणार आहे तर केक पण कट करू आणि त्यांना तेव्हाच गिफ्ट देईल मी तर ते पण बघा तुम्ही त्यांचे इमोशन्स बघा
Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. असं वाटतं चालेल या ना. हा घ्या हे बघा मला जाऊ दे बघा. मी गेलं मला तुम्ही सुचावतात दादा. मोठी कर काय केली नाही थोडा जीवा लावला तर जाईल. सामने बंद कर दो. बंद करेगा म्हणून थोडस दे त्याच्यामध्ये होत थँक्यू गाईज. तर तुम्हाला अंगठी घेऊन कसं वाटलं पहिलंच गिफ्ट आहे. आणि तुम्हाला पाहिलं का तुम्ही एवढं मी कशासाठी गेलं. अरे आहे आमचं पण श्रेय. हा थँक्यू. यांनी पण मला गिफ्ट सजेस्ट केलं. हे दोघं होते. थँक्यू थँक्यू थँक्यू. चॉईस आमची पण मनी त्यांचा होता गाईज. काहीच बघू आता कमी बोला ना तुम्ही काही. गिफ्ट कसं आवडलं तुम्हाला. एकदम मस्त आहे ना. मला आहे ना तुम्हाला सोनं गिफ्ट करायचं होतं पण आता काही एवढे पैसे नाही. पण माझ्याने झालं तेवढं मी केलं. आणि तर काहीच आजचा ब्लॉग ना एंड करूया. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. सो आतासाठी बाय.